नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये। आज आपण बघतोय अपूर्णांकांचा म्हणजे दशांश अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा। या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्यामध्ये पण शिकवलेलं आहे की भागाकार कसा करायचा। पण ही जी मेथड आहे ती खूप इझी मेथड आहे। ती जर मेथड समजली नसेल तर ह्या मेथडनी तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता। तर एक्झाम्पल सॉल्व्ह करताना काय करायचंय आपल्याला, तर आपल्याला लिहून घ्या 0.24 भागिले 3। अशा वेळेला काय करायचंय तर डिजिट काउंट करायचे, सगळ्यात जास्त वरचे आणि खालचे डिजिट काउंट करायचे। ज्याचे डिजिट जास्त असतील तेवढ्या झिरोजनी, म्हणजे जर एक पॉइंट असेल तर 10 नी मल्टिप्लाय करायचं, 2 डिजिट असतील तर 100 नी मल्टिप्लाय करायचं। आता इथे बघा 2 डिजिट पॉइंट्स आहे, म्हणजे 2 डिजिट आहे, म्हणजे काय करणार आहे आपण तर 100 नी मल्टिप्लाय करणार आहे आणि त्याच नंबरनी खाली परत मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला। मग त्याच्यानंतर काय होईल बघा, ज्यावेळेला आपण एखाद्या नंबरला मल्टिप्लाय करतो म्हणजे 0.24 गुणिले 100 जर केलं आपण तर उत्तर काय असणार आहे आपलं 2400 उत्तर असणार आहे। पण 2 डिजिट पॉइंट्स नंतर आपल्याला पॉइंट द्यायचं, हे गुणाकारात आपण शिकलेलं आहे। म्हणजेच उत्तर ह्याचं किती असणार आहे 24 असणार आहे। म्हणजे जे आपले पॉइंट्स आहेत ते आपण काय होणार आहेत निघून जाणार आहेत। म्हणजे जे इथे येताना काय होणार आहे 24 येणार आहे आणि भागाकारात काय असणार आहे 3 गुणिले 100। का तर 3 ला पॉइंट नाहीये, त्यामुळे हा जो 100 आहे तो ऍज इट इज तसाच राहणार आहे। तर येताना आता बघा काय होईल, 3 च्या पाड्यात कधी 24 असतं तर 3 8 24 येतं, म्हणजे 8 भागिले 100 येतं। 8 चे 100 म्हणजेच काय असतं तर 0.08 आणि हे 0.08 का दिलेले तर हे भागाकारात 100 आहे आणि भागाकारात 100 आहे म्हणजे 2 डिजिट आहेत झिरोचे, म्हणून पॉइंट देताना आपण काय करणार आहे इकडे पाठीमागून काउंट करणार आहे 1 आणि हे 2, म्हणजे जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे आपलं 0.08 हे याचं उत्तर असणार आहे। सेम त्याच पद्धतीने बघा तर 3.65 भागिले 0.5 असं असेल तर आपलं जे गणित आहे ते किती दिलेलं आहे तर इथं 2 डिजिट आहेत आणि इथं एकच डिजिट आहे। मी सांगितलं काय, ज्याचे डिजिट जेवढे जास्त असतील त्याच तेवढ्या डिजिटने आपण काय करणार आहे काउंट करणार आहे। म्हणजे वरचे डिजिट 2 आहेत म्हणजे आपण काय करणार आहे परत इथं 100 नी मल्टिप्लाइड करणार आहे, इथं पण काय करणार आहे आपण 100 नी मल्टिप्लाइड करणार आहे आणि त्याच्यानंतर हे जे आन्सर येणार आहे त्याचं किती असणार आहे, याचा पॉइंट निघून जाईल आणि हे 365 येतील। आता इथं बघा इथं ऑलरेडी 2 झिरोज आहेत आणि आपला पॉइंट एकच आहे, त्यामुळे काय होईल की इथला जो एक पॉइंट आहे तो फक्त निघून जाईल आणि यातला जो एक झिरो आहे म्हणजे जे 10 आहे ते आपले काय राहतील इथं तसेच राहतील। आता 5 ने आपल्याला इथं काय करायचं डिवाइड करायचं, म्हणजेच काय बघा 5 7 जा 35, एक राहिले म्हणजे 5 7 35, एक राहिले आणि 5 3 15, म्हणजे जे 73 म्हणजे 73 भागिले काय आलेलं आहे आपलं 10 आलेलं आहे। आता परत काय झालेलं आहे एक डिजिट पॉइंट आलेलं आहे, म्हणून उत्तराला जे असणार आहे पॉइंट देताना 7.3 म्हणजे 7.3 हे काय असणार आहे याचं उत्तर असणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।